नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मोटिवेशन विथ अंशु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। केवळ या एक मंत्राचा जप केल्याने मिळू शकते संपूर्ण रामायण वाचल्याचे पुण्य। सोमवार म्हणजेच 22 जानेवारी 2024 या दिवशी हा मंत्र अवश्य जप करा। रामायण हा भारतीय संस्कृतीतील अमूल्य ठेवा आहे। रामायण वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर आपल्याला आपल्या 7 जन्माचे पाप नाहीसे होते अशी सांगितले जाते। आजच्या धावपळीच्या जगात तर संपूर्ण रामायण वाचणे किंवा ऐकण्यासाठी वेळ नसतो। यासाठी एका श्लोकाचे योग्य प्रकारे जप केला तर संपूर्ण रामायण वाचण्याचे किंवा ऐकण्याचे फळ मिळते। याला एक श्लोकी रामायण असेही म्हणतात। अगोदर जाणून घेऊया या मंत्राचा अर्थ। श्रीराम वनवासात गेले, तेथे स्वर्णमृग म्हणजेच हरिणचा वध केला। वैदेही म्हणजे देवी सीतेचे रावणाने हरण केले। रावणाकडून जटायूचा मृत्यू झाला। श्रीराम आणि सुग्रीवाची मैत्री झाली। बलीचा श्रीरामांनी वध केला। समुद्र पार करून लंका दहन केले। त्यानंतर कुंभकर्ण आणि रावणाचा वध केला। ही रामायणाची संक्षिप्त कथा आहे। जाणून घेऊया मंत्र जपाचे फायदे। या मंत्राचा जप केल्याने मनाला शांती मिळते। मनातील वाईट विचार नष्ट होतात, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते। पूजा करताना या मंत्राचा जप केल्याने भगवान श्रीरामाची कृपा लवकर प्राप्त होऊ शकते। दिवस सोमवार 22 जानेवारी 2024 या दिवशी या मंत्राचा अशा प्रकारे जप करा। सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे वस्त्र परिधान करून प्रभू रामचंद्राच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करावे। श्रीरामाच्या प्रतिमेसमोर बसून रुद्राक्ष माळेने या मंत्राचा 108 वेळेस जप करा। शक्य असल्यास दररोज 5 माळ जप करा। जप करण्याची वेळ आणि स्थान शक्यतो बदलू नका। आता पाहूया मंत्र। आदि राम तपोवनादि गमन, हत्वा मृग कांचन, वैदेही हरण, जटायु मरण, सुग्रीव संभाषण, बाली निर्दलन, समुद्र तरन, लंकापुरी दाहन, पश्चाद रावण, कुंभकर्ण हनन, यतादि रामायण। आदि राम तपोवनादि गमन, हत्वा मृग कांचन, वैदेही हरण, जटायु मरण, सुग्रीव संभाषण, बाली निर्दलन, समुद्र तरन, लंकापुरी दाहन, पश्चाद रावण, कुंभकर्ण हनन, यतादि रामायण।